नमस्कार. आजची सुरुवात एका एका अशा बातमीने करतोय जी ऐकून खरंच मन सुन्न होतं. विचार करा, एक 27 वर्षांचा तरुण मदतीसाठी 2 तास ओरडतोय. समोर त्याचे वडील आहेत, पोलीस आहेत, पण त्याला कोणीच वाचवू शकत नाही आणि त्याचा मृत्यू होतो. हो, ही घटना नोएडातील आहे. युवराज मेहता एक सॉफ्टवेअर इंजिनियर आणि सगळ्यात दुःखद गोष्ट म्हणजे तो त्याच्या कुटुंबातला एकुलता एक कमवता होता. तर आज आपण फक्त काय घडलं हे नाही, तर असं का घडलं आणि आपल्या व्यवस्थेवर हे काय प्रश्न निर्माण करतं यावर बोलणार आहोत. नक्कीच, कारण ही केवळ एका अपघाताची गोष्ट नाहीये, ही एकापाठोपाठ झालेल्या अनेक चुकांची कहाणी आहे. चला तर मग सुरुवातीपासून समजून घेऊया. वेळ होती शुक्रवारच्या मध्यरात्रीची. युवराज कामावरून घरी परतत होता हो, आणि बाहेर खूप दाट धुकं होतं, काही दिसत नव्हतं. आणि याच धुक्यात त्याची गाडी एका बांधकाम साईटजवळच्या खड्ड्यात कोसळली. तो साधासुद्धा खड्डा नव्हता, 70 फूट खोल आणि पूर्ण पाण्याने भरलेला होता. बापरे, 70 फूट? पण गाडी पडल्यावरही युवराजने हिंमत नाही सोडली. तो गाडीतून बाहेर पडला, छतावर चढला. आणि त्याने मदतीसाठी फोन केला. हो, त्याने सगळ्यात आधी वडिलांना फोन लावला. त्याचे शेवटचे शब्द ते खूप हृदयद्रावक आहेत. तो म्हणाला, बाबा, मला वाचवा, मला मरायचं नाहीये. अरे रे. आणि त्यानंतर पुढचे 2 तास तो मुलगा मदतीसाठी ओरडत होता, टॉर्चचा प्रकाश दाखवत होता. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट ही की त्याचे वडील आणि पोलीस तिथे पोहोचले होते. पोचले होते, पण धुकं इतकं होतं की त्यांना युवराज दिसत नव्हता. फक्त त्याचा आवाज, त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. इथेच माझा प्रश्न आहे. मदत समोर उभी आहे, आवाज ऐकू येतोय, मग ती मदत त्याच्यापर्यंत पोहोचली का नाही? फक्त धुक्यामुळे हे घडलं? नाही, इथेच व्यवस्थेतील पहिली मोठी चूक आपल्यासमोर येते. म्हणजे काय? ज्या ठिकाणी हा अपघात झाला तिथली संरक्षक भिंत तुटलेली होती. काय सांगताय? हो, आणि तिथल्या लोकांनी याबद्दल आधीच तक्रार केली होती. प्रशासनाला सांगितलं होतं की इथे रिफ्लेक्टर लावा, भिंत दुरुस्त करा. पण काहीच कारवाई झाली नाही. काहीच नाही. म्हणजे तो धोका तिथे आधीपासूनच होता. तो अपघात जणू काही एका सापळ्यासारखा होता, जो प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तयार झाला होता. म्हणजे हा अपघात टाळता आला असता? 100% टाळता आला असता. हा अपघात नव्हताच, हा सरळ हलगर्जीपणा होता. ठीक आहे, हे झालं अपघाताच्या कारणाबद्दल. पण नंतर काय? पोलीस तर आले होते ना? बचाव कार्य कसं झालं? आणि इथे आपल्याला दुसरी मोठी चूक दिसते. बचाव कार्याचा तर पूर्णपणे बोजवारा उडाला होता. म्हणजे? जे पोलीस सुरुवातीला आले त्यांना पोहता येत नव्हतं. काय? म्हणजे पहिली मदतच निरुपयोगी ठरली? अगदी. त्यानंतर NDRS आणि SDRF म्हणजे जी आपली आपत्कालीन बचाव पथकं आहेत, त्यांना बोलवण्यात आलं. मग त्यांनी तर वाचवलं असेल. ते तर तयार असतात अशा कामांसाठी. पण ती पथकं वेळेवर पोचलीच नाहीत. आणि जेव्हा एक पथक आलं तेव्हा त्यांच्याकडे बचाव करण्यासाठी लागणारी साधनच नव्हती. हे हे अविश्वसनीय आहे. म्हणजे एकीकडे एक मुलगा जीव वाचवण्यासाठी ओरडतोय आणि दुसरीकडे त्याला वाचवायला आलेली टीम रिकाम्या हाताने उभी आहे. हो, आणि या सगळ्या गोंधळात 4 ते 5 तास गेले आणि शेवटी युवराजचा मृतदेहच हाती लागला. म्हणजे प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक ठिकाणी फक्त अपयश. आधी तुटलेली भिंत, मग पोहता न येणारे पोलीस आणि मग उशिरा आलेली साधनं नसलेली बचाव पथकं. बरोबर. आणि म्हणूनच मी सुरुवातीला म्हणाले की ही एका व्यक्तीची चूक नाही, हे सिस्टमिक फेल्युअर आहे. म्हणजे आपली संपूर्ण यंत्रणाच इथे कमी पडली. यातून एक खूप मोठं आणि चिंताजनक चित्र दिसतंय. आपल्या शहरांमध्ये विकास होतोय, पण सुरक्षिततेचे नियम, जबाबदारी हे सगळं मागे पडत चाललंय. अगदी. युवराज फक्त पाण्याच्या खड्ड्यात नाही पडला, तो प्रशासकीय निष्काळजीपणा आणि दिरंगाईच्या खड्ड्यात पडला, जिथून बाहेर येणं शक्यच नव्हतं. ही घटना कोणत्याही आई-वडिलांसाठी एका भयानक स्वप्नासारखी आहे. विचार करा, आपल्या डोळ्यांदेखत आपला मुलगा मदतीसाठी ओरडतोय आणि आपण काहीच करू शकत नाही. यापेक्षा मोठी वेदना काय असू शकते? आणि हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. आपल्या आजूबाजूला असे कित्येक तरी न दिसणारे धोके आहेत. उघडी गटारं, तुटलेले कठडे. आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला वाटतं कोणीतरी ते दुरुस्त करेल. पण युवराजची घटना सांगते की अनेकदा कोणीच काही करत नाही. जोपर्यंत अशी एखादी मोठी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत नाही. हो. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एका छोट्याशा दुर्लक्षामुळे एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आपल्या सभोवताली असे धोके दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच आवाज उठवा, कारण त्याची किंमत कुणाच्या तरी आयुष्याने मोजावी लागू शकते.